भाई कोणचे कोणचे एरिया से आहे कुठून एरिया दोनों भी मुलुंड के कल्याण से कोण आहे स्ट्रायकर्स ना तर एक संघ मात्र फार्मा इलेव्हनचा विचार केला तर कल्याणमधनं दाखल झालाय आणि स्ट्रायकर्स एस एस सी स्ट्रायकर्सचा विचार केला तर घरचाच संघ मात्र मुलुंडवरनं आलेला संघ आज या राजे संभाजी मैदानमध्ये मॅच खेळताना दिसत आहेत पुन्हा एकदा अथर्व हो इथं मात्र पहा फ्रंटफुटला जाऊन थोडासा कट केलाय आणि फंबल झालं पण कुठलंही नुकसान नाही आहे फंबल झाल्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि असं सावरलं की तिथं 2 धावा होत्या फक्त 1 धावा आलेल्या आहेत धावसंख्या पोहोचते ती एक ही हुआ ना 2 बॉल हुआ ना 1 बॉल दो पहिला वाईट था 2 धावा स्कोर बोर्डवरती मात्र लागल्या जात आहेत गोलंदाज अथर्व पहिल्या चेंडूचा विचार केला तर वाईट चेंडू हाताळला होता ओ हो क्या बात है इनसाइड आउट कुठलाही खेळाडू मात्र तिथं तैनात नाही आहे आणि चेंडू चाललाय 1 2 का 4 सीमारेषा पार चौकार तर मात्र कौतुक करावं लागेल फलंदाज प्रबल ऑन स्ट्राइक मात्र काय मात्र फलंदाजी काय सुरेख अशी स्पर्धा मात्र आपल्याला बघायला भेटत आहे आणि काय सुंदर सुरुवात मग एका ठिकाणी फार्मा इलेव्हन आणि एस एस सी स्ट्रायकर्स या दोन्हीही मातबर संघामध्ये सुरू असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पहा 2 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा खर्च केल्यात नाव आहे गोलंदाजाचं अथर्व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल 3 खेळाडू आपल्याला 30 यार्डच्या बाहेर दिसत आहेत मग एका ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला दिसतोय आणि दुसरा खेळाडू मात्र डीप मिड विकेटला हो इनसाइड आउटचा फटका कुठेतरी फसलाय आणि एक सोपा झेल आणि प्रबलची खेळी मात्र संपुष्टात आणि अथर्वनी मात्र कुठेतरी एक सुटकेचा श्वास सोडलाय आणि विकेटचं पतन झालंय नाव आहे अथर्व आणि प्रबळ मात्र पहा थोडेसे नाराज आहे चला कॅच कोणी पकडली नाव काय कॅच पकडणाऱ्याचं सोहम सोहमच्या माध्यमातून सुरेख झेल मात्र टिपण्यात आलेला आहे यस डीजे होऊन जाऊन दे सुंदर संगीत अच्छा ठीक आहे चल देखिए मैं दोनों टीम से गुजारिश करता हूं जिन्हें प्रॉपर अगर खिलाड़ी के नाम अगर याद है तो उन्हीं को ही बिठाना है प्लीज तो 6 रनों पर यहां पर पहला झटका लगा अब देखिए प्रबल की जगह लेने के लिए नया बल्लेबाज फैज फैज यहां पर अब देखिए बल्लेबाजी मार्ग पर आते हुए अब फैज को डट कर रहना है क्योंकि देखिए 10 ओवर का ये लंबा मैच है अब 10 ओवर में यानी आपको 60 गेंदें खेलनी है अब 60 गेंदें बहुत होती है टेनिस क्रिकेट में जो कि आप खुश नसीब है जो कि आपको 10-10 ओवर का मैच खिलाया जा रहा है लेकिन मैं बताता चलूं जब हम बाहर कमेंट्री में जाते हैं तो 3 या 4 बस इसके ऊपर ज्यादा ओवर नहीं होते फॉलो थ्रो में यहाँ पर खेला हुआ स्ट्रोक अब देखिए अथर्व ने जब 4 रन आने के बाद बढ़िया कमबैक करते हुए नाम है गेंदबाज का अथर्व देखिए स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ थमा हुआ 6 रन मैंडेटरी पावर प्ले का यहाँ पर ओवर चालू है ओवर नंबर 1 बीमर गेंद यहाँ पर देखिए हुक किया है लेकिन गेंद गई है डिक्लर जोन में और हैम्पर ने कहा इट इज अ नो बॉल क्योंकि बीमर चेंडू और 1+ रन डिक्लर जोन पर यस फ्री हिट सर चला उघडा डोले पहा नीट फयास उघडा डोले पहा नीट कारण हा चेंडू आहे फ्री हिट सॉरी दीपक ओ क्या बात है इनसाइड आउट मोठा फटका कुठलाही खेळाडू नाही 3 खेळाडू मात्र धावतायत पण त्यांना मात्र चकमा देत चेंडू गेला सीमा रेषा पार
सर तुमचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण मोक्याच्या क्षणी तुम्ही काय गाणं वाजवतायत आणि मात्र प्रेक्षकांचं मन जिंकतायत. आभारी आहे सर तुमचं. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलर्स नेम बाय 10 नंबर बॉलर्स नेम सचिन तेंदुलकर. भाई मैंने पहली कहा था प्रॉपर प्लेयर यहाँ पर 12 मैन है जिनका नाम पूरा है उसे ही बिताइए प्लीज मेहरबानी करके. अब देखिए यश जर्सी नंबर 10. कोण भुलेगा हमारे क्रिकेट के भगवान, क्रिकेटचं देव ज्याला म्हटलं जातं त्याचा जर्सी नंबर आपण 10 बघतो. नाव आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. मात्र आपल्या इंडियामध्ये मात्र हा आकडा कोणच विसरणार नाही आहे, कारण क्रिकेटचं देव, क्रिकेट का गॉड, क्रिकेट का भगवान जिसे कहा जाता है. देखिए जर्सी नंबर 10 पर यहाँ पर आए हैं यश. अब पहली गेंद यहाँ पर वाइड गेंद. ओ बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर. देखिए फ्रंट फुट पर जाकर थोड़ा सा कट किया, हल्के बैट से खेला. अब देखिए शॉर्ट लेग पर एक खिलाड़ी तैनात है. अब 1 रन मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने. अब स्कोर बोर्ड आगे 14 रन. फैज और दीपक ये दोनों ही बल्लेबाज अब अच्छा कार्य करते हुए. दीपक मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय आणि पॉइंटच्या दिशेने 2 खेळाडू मात्र तिथे झगडतायत चेंडूसाठी आणि 1 धाव मात्र काढतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. आपण बघतायत थंडोमल शहाणी सेंटर फॉर मॅनेजमेंट इग्नाइट कप मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पण काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश करतायत. सुरेख अशी गोलंदाजी एका ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे, सुरेख अशी फलंदाजी एका ठिकाणी. मात्र काय सुंदर कार्य दोन्ही डिपार्टमेंट मधनं. डावखुरा गोलंदाज यश मात्र आपल्या हाईटचा ऍडव्हान्टेज घेतोय. पहा एक उंचखुरा असा गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतायत आणि कुठेतरी निर्धाव चेंडू टाकतायत. अब देखिए जितने भी बिंदी गेंद आएंगी वो सोने के रूप में वहां पर मानी जाती है, क्योंकि बिंदी गेंद आना यानी अब बल्लेबाज के ऊपर जो प्रेशर है वो बिल्डअप होता है और बिंदी गेंद प्रेशर की बाल्टी कहा जाता है. अब देखिए अब हमने तारीफ क्या कर दी, तो यहाँ पर तारीफ के अगेंस्ट यहाँ पर गेंदबाजी देखिए करते हुए गेंदबाज. इसलिए हम तारीफों के पुल नहीं बांधते, हम पुल गिराते हैं. अब देखिए वाइड के माध्यम से +1 रन, +1 रन. अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 17 रन. अब देखिए 17 रन यानी खतरा. अब किसे लगता है ये खतरा, दीपक या यश को? सॉरी फैज. अब देखिए मैंने पहली कहा था 17 अशुभ आंकड़ा माना जाता है. अब ये खतरा लगा फैज को. अब देखिए मेरी भविष्यवाणी सही हुई, क्योंकि 17 यानी खतरा. स्ट्राइक रोटेट हो चुकी है. मैंने पहली कहा था 17 यानी अशुभ माना जाता है ये आंकड़ा. बेहतरीन गेंद यहाँ पर, लेकिन ऑफ लेग स्टंप से काफी बाहर. हैम्पर ने देखा, जाना, जांचा, परखा और हमारी तरफ देखा और अपने दोनों हाथों को कष्ट दिया और कहा इट इज अ वाइड बॉल. यस सर इट इज अ वाइड बॉल. और इस वाइड के माध्यम से स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे सरकता हुआ. स्कोर जा पहुंचा है 18 रन. यश ओ देखिए यहाँ पर जड़ों पर गेंद थी, खोद कर निकाला, लेकिन खिलाड़ी वहां पर पाया गया. देखिए पॉइंट रीजन पर एक खिलाड़ी तैनात है. अब 2 ओवर के खात्मे के बाद यहाँ पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 18 रन. अब देखिए एसएससी स्ट्राइकर्स घर के मैदान पर खेलती हुई टीम. आपको आपका ये जाना पहचाना ग्राउंड है
और आप इसी इलाके से आते हैं। अब देखिए फर्मा 11 में तारीफ करूंगा, कल्याण से आया हुआ यहाँ पर अपने 11 प्लेयर को लेकर, खिलाड़ियों को लेकर, और इस टूर्नामेंट पे अच्छा परफॉर्मेंस अथर और यश। मुलुंड, मुलुंड नगरीचा विचार केला तर तुमच्याच माध्यमातून सर, श्रेयस शिंदुलकर मात्र याच नगरीतनं येतो आणि त्यांचे काका सुनील इंदुलकर ज्यांनी राहुल 11चं नेतृत्व केलं, ह्याच धर्तीतनं मात्र आलेले आहेत आणि एक मोठं नाव मुलुंडचं मात्र टेनिस नगरीमध्ये पोहोचवण्याचं काम असेल. कारण काका आणि पुतणे मात्र त्यांनी टेनिस क्रिकेट जगतावरती राज केलं. मग एक आहे एसपीचा आणि दुसरा आहे राहुल 11चा. सुनील इंदुलकर सरांचा विचार केला तर भारताचा हा पहिला असा एक लेग ब्रेक चेंडू टाकणारा अर्थातच सुनील इंदुलकर सर, त्यांचाच पुतना ज्यांनी सारजा गाजवली, ज्यांनी दुबई गाजवली, श्रेयस शिंदुलकर. म्हणजे आपण विचार केला T10ची स्पर्धेचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजचा खिताब मात्र त्या खेळाडूला गौरवित आला होता, तोच श्रेयस शिंदुलकर ह्याच नगरीतनं येतो. म्हणजे असे दोन दिग्गज खेळाडू मात्र आपल्या या मुलुंड नगरीमधनं येत आहेत आणि त्यांच्याच नगरीतनं आलेला संघ SSC स्ट्रायकर्स. सुरेख असं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत आहे आणि नवीन फलंदाज बाहुबली टाईप. आता तस पहा काय यष्टी या खेळाडूची नाव आहे आयुष. आणि गोलंदाजी मार्गावरती दाखल झालेत सोहम. सोहम यांचा पहिला चेंडू लो फुलटा चेंडू होता, बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आणि खेळाडू आहेत डीप लॉंग ऑफला. एक धाव काढतायत आणि धाव संख्या पोचते ती 19 धावा, 19 रन, 19 रन. स्ट्राइक रोटेट झाली आहे, पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आले तर दीपक आहे ना, दीपक पहा काय नेत्र दीपक फलंदाजी. धावचीची संधी निर्माण झाली आणि कौतुक करावं लागेल. थ्रो कोणी केला? थ्रो अथर्व, अचूक निशाणा. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तेजस कोळी. सुंदर असं काम मात्र त्यांच्या माध्यमातून झालं आणि 15 नंबर जर्सीचा मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे शैलेश. सोम आउट झाला ना, सॉरी कोण आउट झाला? आयुष आउट झाला ना, शैलेश इन हुआ है ना अभी. अभी आउट कौन हुआ? आयुष ना, प्रबल, फैज, आयुष आउट हो गए ना तीन. बॉलर कौन है? सोहम ना. सोहम मात्र एक नौका फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालाय. उंचखुरा असा फलंदाज, नाव आहे फलंदाजाचं शैलेश. ओ पहा लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला होता, पंचांनी हेरलं आणि कुठेतरी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहेत. पहा एक्स्ट्राच्या मध्ये आलेली धाव, त्याला म्हटलं जातं ना मुफ्त के चंदन और घीस मेरे नंदन, तो ये मुफ्त का रन आता हुआ यहाँ पर देखिए SSC स्ट्राइकर्स के लिए. चहलकर्मी केली होती तर मात्र फलंदाजाने, खेळाडू आहे 10 नंबरचा आणि एक धाव प्राप्त करतायत त्यांनी. अकाउंट मात्र या फलंदाजांनी खोलले 1 धावांनी. धावसंख्या पुढे जाते 21 धावा. 21 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती लगावलेत. सुरेख मात्र गोलंदाजी सोहमच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा बीमर चेंडू, पंचांनी ओळखलं आणि सांगितलं हा चेंडू वाईट आहे. और फिर से एक बार देखिए यहाँ पर मुफ्त के रन आते हुए. अब स्कोर बोर्ड आगे सरकता हुआ 22 रन. ओ बेहतरीन यहाँ पर डिफेंसिव मोड पे आए बल्लेबाज दीपक. अब देखिए क्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट.
अब देखिए आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप बैठे बैठे 2 रन का सहारा हुआ। तो देखिए इस बीच स्कोर बोर्ड आगे सरकता हुआ 24 रन। अब देखिए हमारे अपडेटर अब खाना खाऊं या स्कोरिंग करूं, अभी इन्हें कुछ समझ में नहीं आ रहा है। तो काफी तकलीफ यहाँ पर सामना करते हुए हमारे अपडेटर भूक पण लागले आहे, स्कोरिंग पण करायची आहे। आणि इथं मात्र बाबा 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 कौरा मोठा छक्का। अब जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर देखिए। न मारला आवरा मोठा छक्का। ओह फिर से एक बार थोड़ा सा मिस टाइम हुआ है, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन शायद नो मैंस लैंड पर गेंद गिरती हुई। वो कहते ना किस्मत भी बहादुरों का साथ देती है। अब इस वक्त किस्मत दीपक के ऊपर सवार। अब स्कोर बोर्ड यहां पर दर्शाता हुआ 32 रन। 3 ओवर के खात्मे के बाद स्कोर बोर्ड जा पहुंचा है 32 रन। अब नए गेंदबाज का आगमन होगा। चला पाणी न्यायचं आहे, पाणी न्यायचं आहे। अच्छा चला नेक्स्ट ओव्हर नंतर। चला दुपारचा वेळ आहे पहा, थोडासा ऊन जास्त आहे आणि पाण्याची मात्र कमतरता जाणवते। डिहायड्रेशनचा मात्र चान्स असतो, पण ते पाणी मात्र पिल्याने तो डिहायड्रेशन कमी होतो। आणि पाणी हा आपण विचार केला तर या दुनिया या जगातला एक अनमोल असा ज्याला अनमोल मानलं जातं तोच म्हणजे पाणी। नवीन गोलंदाज दाखल झालेत, 14 नंबर जर्सी नाव आहे प्रतीक आव्हाड। ओह क्या बात है भैया, लेकिन यहां पर गरीबी में आटा गीला। अब देखिए गेंद तो बढ़िया थी, यहां पर सीधा गेंद टकराई थी स्टंप को, लेकिन हैम्पर की मैं यहां पर तारीफ करूंगा भाई। अब देखिए अमित धीरवानी, देखिए बास की नजर है भाई, इनकी नजर से कोई नहीं बसता। रन आया नहीं ना, रन नहीं भागे ना। 33 रन यहां पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ। अब देखिए शैलेश को एक जीवनदान मिला है। फिर से एक बार बीमर गेंद यहां पर, और ये बैक टू बैक दूसरी नो गेंद और 1+। स्कोर जा पहुंचा 34 रन, 35। शैलेश उघडा डोले पहा नीट, उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे मित्रा फ्री हिट। अब देखिए चौथा ओवर जारी है। अब प्रतीक, देखिए थोड़ी सी खराब गेंदबाजी इनके माध्यम से हमें नजर आ रही है। ओ देखिए बैकफुट पे जाके कट किया है, पॉइंट रीजन पर खिलाड़ी वहां पर तैनात है। अब देखिए दोनों ही बल्लेबाजों ने यहां पर 1 रन मुकम्मल किए। थर्टी सिक्स रन। देखिए चौथा ओवर जारी है, गेंदबाज प्रतीक गेंदबाजी मार्ग पर। ओ बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद यहाँ पर कॉट बिहाइंड की अपील, लेकिन देखिए हम्पर पर कोई असर नहीं है इस अपील का। अब ये बिंदी गेंद आती हुई, देखिए भाई 2 नो के बाद ये बिंदी गेंद आती हुई, स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ 36 रन। प्रतीक देखिए ऊंचे कद के एक अच्छे तेज तर्रार गेंदबाज इस वक्त गेंदबाज। फिर से एक बार ऑफ स्टंप से काफी बाहर, लेकिन बैक टू बैक दूसरी बिंदी गेंद यहाँ पर। अब देखिए इस गेंदबाज ने लय प्राप्त कर ली है। अब थोड़ा सा मुश्किलों का सामना यहाँ पर करना पड़ रहा है बल्लेबाज दीपक को, लेकिन भाई दीपक ने भी क्या बल्लेबाजी दिखाई है।
अच्छे बल्लेबाजी दीपक के माध्यम से हमें देखने को मिली। फिर से एक बार एक तेज तर्रार गेंद डाली थी, बैकफुट पे जाकर सिर्फ दिशा ही दिखाई, पॉइंट के जानिब वहां पर खिलाड़ी मौजूद है। अब एक रन मुकम्मल किए दोनों ही बल्लेबाजों ने। स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 37 रन। इस वक्त ये कड़ा मुकाबला चलता हुआ फार्मा 11 कल्याण से आई हुई टीम और अपनी घर की टीम मुलुंड से आई हुई एसएससी स्ट्राइकर्स। बेहतरीन यहाँ पर डिफेंस किया है, एक्स्ट्रा कवर ड्राइव, खूबसूरत कवर ड्राइव। अब देखिए सब ऐसे स्ट्रोक आते तो हमें याद आते हैं राहुल द्रविड़, इंडियन वॉल। अब देखिए ऐसे शॉट इन्हीं के माध्यम से हमें देखने को मिलते थे। वीवीएस लक्ष्मण को हम नहीं भूलेंगे, सचिन तेंदुलकर सर भी इस स्ट्रोक को अच्छा खेलते थे। छोटी गेंद यहाँ पर डबल माइंड पर थे, लेकिन देखिए क्या गेंदबाजी यहाँ पर। तो 4 ओवर के खात्मे के बाद स्कोर यहाँ पर दर्शाता हुआ 38 रन। अब देखना है 5वें ओवर की जिम्मेदारी किस गेंदबाज पर होगी। लेते हैं छोटा सा ब्रेक और सुनते हैं एक मधुर संगीत। यस महेंद्र सर। The new Paneer Royale from Burger King. Order now. जयदीप मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि सुरेख चेंडू हाताळला आणि एक धाव प्राप्त करतायत फलंदाज शैलेश आणि धावसंख्या पुढे जाते 39 धावा, 39 रन। सुरेख अशी सुरुवात आपण अगर विचार केला तर गोलंदाजीचा कुठेतरी मात्र 10च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या जात आहेत, कारण षटक क्रमांक 5 आहे ना, षटक क्रमांक 5 मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि चेंडू क्रमांक 2 जयदीप अचूक टप्प्याचा चेंडू कुठेतरी मात्र भिरकावून दिलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं मात्र घोषांती केऱ्यामध्ये चेंडू चाललाय। पंचांनी कळवलं 1 धावा, संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 40 धावा। सुंदर अशी स्पर्धा मात्र आज मुलुंड नगरीमध्ये काय मात्र स्पर्धा भरवली आहे। आपण या स्पर्धेचा विचार केला तर थंडोमल शहाणी सेंटर फॉर मॅनेजमेंट इग्नाइट कप, सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदर असा कप मात्र आज मुलुंड नगरीमध्ये। आपण जर या ग्राउंडचा विचार केला तर राजे संभाजी मैदान, सुरेख असं मैदान। जयदीप मात्र मोठा फटका खेळण्याची मनशा होती पण मिस टाइम झाला, कुठेतरी स्वतःवरती नाराज आहे फलंदाज पहा दीपक आणि धाव संख्या पोचते ती 41 धावा। ओ पुन्हा एकदा थोडीस मात्र डान्सिंग डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण खेळाडू आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं। धाव संख्या पुढे जाते ती 42 धावा।
सुरेख असं षटक हाताळतायत गोलंदाज जयदीप. खरोखर कौतुक करावं लागेल. कुठेतरी मात्र धावसंख्येवरती रोख लावण्याचं काम अगर कोणी केलं असेल तोच म्हणजे गोलंदाज जयदीप. ओ पुन्हा एकदा बॅटचा टो एंड मध्ये चेंडू लागलाय आणि पहा कव्हरच्या रिजनला मात्र चेंडू पकडण्यात आलाय आणि एक धाव प्राप्त केली जाते. धाव संख्या पोहोचते ती 43 रन 43 धावा. अब देखिए शांत वातावरण यहाँ पर चलता हुआ. देखिए अब धूप भी हमें नजर नहीं आ रही है. अगर 2 दिन से हम यहाँ पर क्लाइमेट कुछ हमारे इंडिया में ठंडा चल रहा है क्योंकि मार्च का महीना अब चालू है और इस मार्च महीने का यहाँ पर स्वागत करते हुए लेकिन एक आसान सा कैच. सोहम. अब देखिए शैलेश यहाँ पर थोड़ा सा एलिमिनेशन कम था. 10 ग्राम पावर इस स्ट्रोक पे कम थी. 10 ग्राम. अब शैलेश की जगह लेने के लिए यस डीजे. सुंदर चेंडू. मात्र गोलंदाज नवीन दाखल झालेत. नाव आहे बॉलरचं नाव काय साहिल काशी. एक आगळा वेगळा स्ट्रोक बॅकफुटला जाऊन मात्र पंच केलाय. मिडॉनला मात्र चेंडू गेला आणि एक धाव मात्र प्राप्त करतायत. धाव संख्या पोहोचते ती 44 धावा. 45 धावा. ओह क्या बात है. और देखिए क्या सेलिब्रेशन यहाँ पर साहिल. यू मिस आई विल डेफिनेटली इट. फर्नीचर डामाडोल. बल्लेबाज का काम तमाम. धन्यवाद डीजे. मात्र दोन नवीन फलंदाज एका ठिकाणी काशी आणि दुसऱ्या ठिकाणी समर्थ मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेत आणि कौतुक करावं लागेल साहिलचं. काय मात्र सेलिब्रेशन केला होता. सुरेख असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि सरळ जाऊन मात्र चेंडू आदळला यष्ट्यांवरती. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. धावाची संधी निर्माण झाली आणि तर मात्र पुन्हा एकदा साहिल. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊन दे साहिल साठी. काशी मात्र चला पंचांनी आउट दिलाय. प्लीज वाद घालायचा नाहीये कारण आपण विचार केला तर अमित साळवी एमसीसी पॅनलचे हे पंच कुठली तरी चुकी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार नाहीये.
45 धावावरती मात्र 6वा झटका लागतोय आणि काय सुरेख गोलंदाजी फार्मा 11. ओ पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. बरोबर फटका मात्र एक्झिक्यूट करता आला नाही फलंदाजाला आणि एक धाव मात्र बराच वेळानंतर मात्र स्कोरबोर्ड वरती जाते. धाव संख्या पोहोचते ती 46 धावा, 46 रन. साहिल या गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काय गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये नाव आहे साहिल. सहा षटकानंतर मात्र एसएससी स्ट्रायकर संघाची धावसंख्या पोचते ती 6 गडी बाद 46 धावा, 46 रन. आणि बघायचं 7वं षटक घेऊन कोण येत आहेत. चला बॅटिंग पॉवर प्ले, यस बॉलिंग पॉवर प्ले. आता बॉलर म्हणजे प्रमुख गोलंदाज असणार, कारण बॉलिंग पॉवर प्ले घेण्यात आलेल्या पंचांनी कळवलंय. आणि गोलंदाजाचं नाव आहे प्रतीक, ज्यांनी मागील मॅचचा सुंदर असं षटक मागील षटकामध्ये सुंदर असे कार्य केले. फक्त 6 धावा खर्च केल्या होता. तोच प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय आणि धाव संख्या अजूनही तिथंच स्थिर 46 धावा. बॉलिंग पॉवर प्ले. ओ एक वेगवान चेंडू मात्र यष्टीरक्षकाला बीट करून मात्र चेंडू फरार झाला डिक्लेअर झोन मध्ये आणि धाव संख्या मात्र पुढे जाते 47 धावा. आपण अशी एक भव्य दिव्य स्पर्धा, आपण या स्पर्धेचा विचार केला तर थंडोमल शहाणी सेंटर फॉर मॅनेजमेंट इग्नाइट कप सर्व खेळाडूंचं व सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. सुंदर अशी स्पर्धा आपण मुलुंड नगरीमध्ये बघतायत आणि राजे संभाजी मैदान मध्ये हे रंगलेले क्रिकेटचे सामने. ओ हो यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. गिल्ली अंदर डंडी बाहर, बल्लेबाज का काम तमाम. नाम है बल्लेबाज का, आउट झालेला चंदन. बॅक टू डग आउट. चला डीजे जरा एक तरतरीत गाणं लावा, आम्हाला पण तरतरी आली पाहिजे. मिर्ची मिर्ची नजर तिरछी शक्ल फिरनी हरकत फिल्मी गर्ल डू यू फील मी तेरा भी तो हार है हर गली में स्टार है पूरा पवार है शक्ल पे स्टार है दिल में से प्यार है कौन 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 जरा बॉल पे कौन वो लाइन पे ओ माय गॉड इस गर्मी में वही तो जिम्मे. ओ काय मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिखट मारा ज्याला म्हटलं जातो तोच तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतायत. ते नाव आहे गोलंदाजाचं प्रतीक आणि नवीन फलंदाज मात्र दाखल झालेत, नाव आहे सनी. ओ इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळल्या गेलेला स्ट्रोक डीप लॉंगॉनला मात्र खेळाडू आहेत अमान. सुरेख असं क्षेत्ररक्षण अमानच्या माध्यमातून झालं आणि कुठेतरी धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या पोहोचते ती 48 धावा, 48 रन यहाँ पर स्कोरबोर्ड दर्शाता हुआ. बॉल बॉल 2 है ना, 2 गेंदे आना शेष है इस ओवर के. प्रतीक अपने की 5वीं गेंद. ओ बेहतरीन गेंद यहाँ पर, देखिए कोई चांस नहीं है. पूरी तरह अब जड़ों में गेंदबाजी होती हुई. अब देखिए प्रमुख ब्रह्मास्त्र यहाँ पर यूज करते हुए, नाम है गेंदबाज का प्रतीक. अपने कोटे का दूसरा ओवर और इनिंग का 7वां ओवर लेकर आते हुए ये गेंदबाज. अब देखिए बैकफुट पर जाकर पुल किया, पुल रहा अनसक्सेसफुल. अब देखिए ताकत ही नहीं थी स्ट्रोक पर
अब देखिए ओवर का खात्मा हो चुका है। अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 49 रन यहाँ पर 7 ओवर के खात्मे के बाद। अब 3 ओवर आना बाकी है, देखना है अब 8वां ओवर लेकर कौन सा गेंदबाज आता है। साहिल। चला समर्थ आणि सनी आता मात्र 18 चेंडू तुमच्या जवळ आहेत आणि या 18 चेंडू मध्ये तब्बल तुम्हाला 30 धावा कुटाव्या लागतील। अब देखिए साहिलने मात्र प्रथम षटक सुंदर टाकलं होतं, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि बघायचं आहे षटक क्रमांक 8 मात्र कशा प्रकारे हाताळतील। नाव आहे गोलंदाजाचं साहिल। ओ इथं मात्र मोठा फटका, पण खेळाडू आहे डीप लॉंग ऑफला फील्ड करतायत आणि मात्र एक धाव मात्र प्राप्त करतायत आणि पूर्ण झालेले हाफ सेंचुरी। चला एसएससी स्ट्रायकर 50 धावा तुमच्या झालेल्या, जोरदार ताली होऊन जाऊन दे। पुन्हा एकदा सनी मात्र येत आहेत स्ट्राईक एंड वरती। फुलटॉस चेंडू, बीमर चेंडू पंचांनी हेरलं। सुंदर क्षेत्ररक्षण, धावबच्ची संधी असेल पण कुठेतरी फेकी चुकीची झाली आणि पंचांनी सांगितलं नो बॉल। आणि 52 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती लगावलेत, कारण एक सुवर्ण संधी असेल। 53 धावा। अरे हा 3 रन आहे ना, मी 2 रन लिखा। चला फ्रीड असेल, उघडा डोले पहा नीट, कारण सन्नी आहे ना स्ट्राइक में, सन्नी हा चेंडू आहे फ्री हिट। साहिलने झालेली कुठेतरी चुकी। ओ पहा गती परिवर्तन होतं, फलंदाजाने मात्र थोडीशी चुकी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता पहा, जिथं फ्री हिट होता मात्र तिथं काही करू शकला असता फलंदाज, पण गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण फ्री हिटचा चेंडू होता, फलंदाजाला एक संधी निर्माण झाली होती पण सुरेख असा चेंडू हाताळला होता। नाव आहे साहिल। पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 8, नाव आहे साहिल। पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला स्ट्रोक, चेंडू गेला वाघाची दहाड, फोडला पहाड, चेंडू गेला सीमा रेषा पार, षटकार। आणि धाव संख्या पोचते ती 59। यस डीजे। धन्यवाद डीजे। आणि साहिलने मात्र एक चुकीचा चेंडू टाकला होता आणि मात्र योग्य दिशेने धाडला गेला। पुन्हा एकदा कुठेतरी मिस टाइम झालाय। ओ 2 खेळाडू मात्र एकत्रित आले होते आणि थोडाशी मात्र त्यांची टक्कर झाली आणि दुखापत झाली आहे, काय बघायचं आहे। चला नाही, आणि धाव संख्या पोचते ती या 2च्या सहाय्याने 61 धावा। शेवटचा चेंडू, एसएससी स्ट्रायकर मात्र कुठेतरी या षटकाराने एक जान फुकली गेलेली आहे या मॅच मध्ये। ओ मात्र वेगवान चेंडू, इट इज अ परफ्यूम डिलीवरी। अब देखिए क्या खुशबू आई होगी बल्लेबाज को। अब बिंदी गेंद आते हुए, अब देखिए 8 ओवर के खात्मे के बाद यहां पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 61 रन। ओके सर, पावर प्ले, बैटिंग पावर प्ले अब यहां पर लिया जाएगा। अब देखना है 12 गेंदें शेष है, अब बची हुई 12 गेंदों पर कितने रन बना पाती है यहां पर एसएससी स्ट्राइकर्स। अब देखिए स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 61 रन।
अब चलते हैं मैच की तरफ। देखिए ओवर नंबर 9। ओ बेहतरीन गेंद यहाँ पर। देखिए बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, लेकिन यहाँ पर बल्लेबाज कोण आउट झाला? बॅट्समॅन कोण आउट हुआ? अरे बॅट्समॅन कोण आउट झाला? समर्थची मात्र केली संपुष्टात आलेली आहे आणि त्यांची जागा भरण्यासाठी जर्सी क्रमांक 22 शाबाज शाबाज। अब देखिए छोटा पॅकेट बडा धमाका। मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा फलंदाज। फलंदाजी मार्कवरती डावकुला फलंदाज, नाव आहे शहबाज। आणि स्कोर बोर्ड मात्र कुठेतरी तिथंच थांबलाय। 61 धावा, 61 रन। आणि मात्र सोहमचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्याच चेंडू मध्ये पहिला विकेट घेतलाय। 8 विकेट घ्या ना। 8 विकेट मात्र गारद झाले, तेच म्हणजे एसएससी स्ट्रायकर। फक्त 2 मात्र खेळाडू आता उरलेले आहेत, ज्यांना टेलेंडर म्हटलं जातं। ओ साबाजला मात्र चेंडू दिसला नाही। टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा खालीवर राहतोय आणि ज्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं। निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख गोलंदाजी, नाव आहे सोहम। छोटा पैकेट बड़ा धमाका, आपको फटना होगा और धमाका करना होगा। ये धमाका हुआ, लेकिन ओ माय गॉड। अब देखिए यहाँ पर अब थोड़ा एक्स्ट्रा ऑर्डिनरी कैच पकड़ने की कोशिश खिलाड़ी के माध्यम से नजर आई। नाम है, किसने जोड़ा? राहत। भाई अपने कैच छोड़िए तो अपने राहत की सांस ली होगी। कितना हुआ? 63 ना? 2 आया कि 1 आया? अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 62 रन। अब देखिए सनी, लियोन तो नहीं है भाई, ये सनी बैट्समैन है। और देखिए यहाँ पर फुलटॉस गेंद थी और 1 रन डिक्लेयर जोन में। अब देखिए सनी नाम कौन भूलेगा भाई, अच्छे अच्छे के यहाँ पर पसीने छूटते ही देखते ही। नाम है सनी लियोन। स्कोरर आपके लिए है भाई, जाते जाते मैं बोल के जाऊंगा, आपके लिए भी है जनाब हमारे पास। ओहो, इथं मात्र मोठा फटका। चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार। आणि तर मात्र वन मॅन आर्मी ज्याप्रमाणे खेळतो त्याचप्रमाणे सनी आपल्या संघाचा तारणहाता बनला। यश डीजे। धन्यवाद डीजे भाई। ये गाना चाइना में बजा रहे कि जापान में बजा रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है। अब भाई इटालियन भाषा में गाना बजाओ। आखिरी गेंद। ओ देखिए लो फुलटॉस गेंद थी, जमीन को आग लगाता हुआ, लेकिन यहां पर जबरदस्त फील्डिंग अमान। देखिए बुर्ज खलीफा 10 नंबर। अब देखिए हाइट भी माशाल्लाह बुर्ज खलीफा जैसी ही है। अब जब ऐसा खिलाड़ी हमें नजर आता है, उन्हें लकब, उन्हें खिताब दिया जाता है बुर्ज खलीफा। अब देखिए मैनेजमेंट टीम में भी एक बुर्ज खलीफा हमें नजर आया सवेरे। यश। अब देखिए बुर्ज खलीफा इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। अब देखिए हाइट भी इनकी जबरदस्त है। अब जब मिचेल स्टार्क हमें नजर आते, क्या है नहीं रे भाई,
ओ बेहतरीन बिंदी गेंद यहाँ पर, बैक टू दो बिंदी गेंद ना, दो बैक टू बैक बिंदी गेंद यहाँ पर। बूज खलीफा नाम है यश। आप देखिए स्माइल, माशाल्लाह भाई, क्लोजर स्माइल है आपकी। ओह बेहतरीन गेंद यहाँ पर और बेहतरीन फील्डिंग। अब देखिए मिचेल स्टार्क की आपने हमें याद दिला दी। सेम उन्हीं के अंदाज में आप गेंदबाजी कर रहे हैं, उन्हीं के अंदाज में। अब देखिए अब हाइट भी आपकी तरह है। अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 71 रन देखना है बची हुई 3 गेंदों पर। यहाँ पर छोटा पैकेट, बड़ा धमाका। अब आपको ब्लास्ट होना होगा, फटना होगा। नाम है शाबाज। देखिए अगर अगर आप अच्छे बल्लेबाजी करेंगे तो आपको शाबाजी दी जाएंगी, लेकिन नाम ही आपका शाबाज। ओ यहाँ पर देखिए मिस टाइम हुआ है। देखिए ताकत कम थी, एलिमिनेशन कम है, लेकिन दूसरा रन चाहते थे। यहाँ पर खुदकुशी नहीं, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर। ओ देखिए यहाँ पर क्या हुआ, जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर दोनों ही बल्लेबाजों ने चुरा लिए 3 रन। अब स्कोर बोर्ड आगे छलांग लगाता हुआ 74 रन। देखिए अब 2 गेंद आना बाकी है, 2 बॉल इज रिक्वायरमेंट। सनी, एकदा सनीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. सुरेख फलंदाजी मात्र सनीच्या माध्यमातून, आणि कुठेतरी एक सन्मानजनक जो धावसंख्या आहे ती मात्र नेण्यात यशस्वी ठरलाय. ओ इथं मात्र बॅकफुटला जाऊन मोठा फटका. 2 धावा मात्र प्राप्त करतायत आणि धावसंख्या पोहोचते ती 76. 76 लास्ट बॉल रिमेनिंग। अब देखना है इस गेंद पर कितने नंबर आते। ओ बेहतरीन गेंद यहाँ पर, कॉट बिहाइंड की अपील, लेकिन ये बिंदी गेंद आती हुई। अब देखिए 10 ओवर के बाद एसएससी स्ट्राइकर ने 76 रन बनाए और 77 का टारगेट यहाँ पर फार्मा 11 को रखा है। लेते हैं छोटा सा ब्रेक और सुनते हैं चाइना में एक सुंदर संगीत। यस, महेंद्र जावड़े।
Joining the banking industry will give you a high flying career. Some of the best people in India are bankers and they get fantastic salaries in the range of 50,000, 1 lakh, 2 lakhs, up to a crore as they go along or even higher. Imagine if you could join one of their ranks after you graduate or just before you graduate. Imagine if we could train you to become a banker where you can start off with a great salary of 25,000, 30,000 depending on your abilities. And you can join a multinational bank like a Standard Chartered or any other one. Join Thalumat Shani Center for Management Diploma in Banking. Listen to me now. थांबा थांबा, 3 प्लेयर्स बाहेर आहे. नाही नाही, तीन तीन प्लेयर. हा, 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. पंच हॅम्पर्स. हा, 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. सर आप जाओ, आप जाके बात करो उधर जाके. आप मैनेजमेंट कमिटी के ना, आप जाओ. जावेद सर आप जाओ. 1 मिनिट थांबायचं आहे. सर जावेद सर आप जाओ.
ओ इथं मात्र भीमर चेंडू हाताळला होता आणि चेंडूला धाडलंय सीमारेषा पार आणि चौकार. तेजसच्या बॅटमधनं आलेला एक मोठा फटका. डीप स्क्वेअर लेग रिजनला मात्र चेंडू जमिनीला गरंगळत गेला. सीमारेषा पार 4 धावांसाठी. कितना भाई स्कोर 5 ना. पुन्हा एकदा भीमर चेंडू, पुन्हा एकदा नो बॉल असेल आणि कुठेतरी मात्र चुकी करतायत गोलंदाज दिग्विजय. पुन्हा एकदा मात्र नो बॉलची संधी अजूनही निर्माण आहे. 22 नंबर बॉल दीजिए. आपके पास रखो, देऊ मत. ना अब देखिए यहाँ पर 3 गेंदें डाली है. पहली गेंद बिंदी गेंद, उसके बाद में भीमर गेंद. अब देखिए दिग्विजय साहब, अब पूरी मैच में आप गेंदबाजी नहीं कर सकते क्योंकि आपको वार्न किया गया था पहले बीमर गेंद के लिए, लेकिन आपसे फिर से एक बार दोबारा गलती हुई. आपने फिर से बीमर गेंद डाली. तो क्रिकेट का रूल्स यही कहता है अगर कोई गेंदबाज 2 बीमर गेंद या 2 हाइट गेंद डालता है, अगर हैम्पर ने नो करारा तो इस मैच में अब दिग्विजय आप गेंदबाजी नहीं कर सकते. कंटिन्यू है ना. नहीं फ्रीट कंटिन्यू है. हाँ एक बॉल पहली वही है. अब ये फ्रीट का बॉल था. ओ जबरदस्त फील्डिंग वहां पर. देखिए थोड़े से नाराज है अपने आप से, लेकिन भाई बिंदी गेंद आई है क्योंकि ये फ्रीट की गेंद थी. यहाँ पर अब नए गेंदबाजी मार्ग पर आते हुए दीपक. ओ इनसाइड आउट. कोई खिलाड़ी इस वक्त वहां पर मौजूद नहीं है. वाघाची दहाड, फोडला पहाड आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. यस डीजे मराठी मध्ये लावा. आवाज वाढव थोडा. दोन वाजले. देखिए अब स्कोरबोर्ड यहाँ पर छता हुआ इस चौके के माध्यम से 10 रन. ओह क्या बात है भाई. अब देखिए हैम्पर का फैसले का इंतजार और ये छत्रपती शिवरायांचा चेंडूवरती प्रहार. चेंडू गेला मात्र सीमारेषा पार. षटकार. आणि काय मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नाव आहे तेजस. मात्र तेजसमय फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. नाव आहे तेजस. ओ इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. डीप मिड विकेट झोनला खेळाडू आहेत आणि धाव संख्या पोहोचते ती 17 धावा. दीपक मात्र कुठेतरी थोडेसे महागडे ठरतायत आणि एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी स्ट्राइक रोटेट झाली आहे आणि नवीन फलंदाज 17 धावा. साहिल येत आहेत मात्र फलंदाजी मार्क वरती. ओ लो फुलटो चेंडू होता, फक्त दिशा दिली आणि इथं आत्महत्या. कुठलाही कॉल कुठलाही तालमेल नव्हता. मात्र दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान
आणि कुठेतरी थोडासा नाराज आहे. नाव आहे तेजस. एक मोठा झटका, एक मोठा हादरा, कारण तेजस सारखा फलंदाज त्याच्याकडनं झालेली चुकी आणि मात्र विकेट देऊन आलेत पहा. लक्ष नव्हतं साहिल यांचं आणि काय गरज नव्हती तेजस, कारण धावा तर तुम्ही सुंदर कुठल्या होत्या या षटकामध्ये आणि अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. आणि एक चला 17 या धावसंख्येमध्ये पहिला झटका लागतोय, तोच म्हणजे SSC संघाला. आणि नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवरती दाखल झालाय. नाव आहे बॅट्समॅन प्रतीक. प्रतीक मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. तेजसची जागा भरण्यासाठी मात्र प्रतीक. आपण जर या टार्गेटचा विचार केला तर 77 धावा, अर्थातच 70 रनों का यहाँ पर पीछा करते हुए क्या हुआ ये अभी दूसरा ओवर को लेके सहबाज ना. सहबाज मात्र गोलंदाजी मार्ग दाखल झाला है. छोटा पैकेट बड़ा धमाका. देखिए छोटे कदके हैं लेकिन भाई गेंदबाजी तो जबरदस्त देखने को मिलती है. अब नए बल्लेबाज इस वक्त साहिल के साथ प्रतीक. प्रतीक ऑन स्ट्राइक पर. अब नया फ्रेश बल्लेबाज. अब 10 ओवर का मैच है. अब देखिए आप खुश नसीब लोग हो जो आपको 10-10 ओवर का मैच यहाँ पर खेलने को मिल रहा है. सबसे पहली बड़ी बात, आजकल अगर मुंबई के विचार करेंगे तो महाराष्ट्र का विचार करेंगे तो 4 या 6 ओवर के मैचेस ही खेलने के मिलते हैं. लेकिन इस बीच देखिए थोड़ा सा फंबल हुआ और देखिए आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप बैठे बैठे 2 रन का सहारा हुआ. अब देखिए स्कोर बोर्ड छलांग लगाता हुआ यहाँ पर हमारे साथी स्कोरर बताएंगे. अब 19 रन. शाबाज येत आहेत मात्र गोलंदाजी मार्क वरती आणि आल्या आल्या प्रतीकच्या बॅट मधून 2 धावा. ओ बाबा 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 कौरा मोटा छक्का. अब देखिए गेंदबाज ने स्लॉट पर डाली थी और गेंद को भेज दिया पार्किंग लॉट में. अब देखिए प्रतीक के बैट से आता हुआ ये आसमानी सुल्तानी टोला. अब देखिए बैट की ऊपरी हिस्सा लगा और गेंद गई डिक्लेयर जोन में. अब स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 26 रन. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासालेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. आणि मात्र काय फटका, इनसाइड आउट. कुठलाही खेळाडू तिथं नाही आहे. नाव आहे फलंदाजाचं प्रतीक. DJ Hollis.
वाढवा डीजे मात्र आकाश आम्हाला सांगतायत धावसंख्या पोचते 30 धावा. सुंदर अशी मात्र सुरुवात करतायत SSC. ACC स्ट्रायकर्स मात्र काय सुंदर फलंदाजी. बरोबर आहे ना? कितना है रन? डॉट बॉल है. सहबाज मात्र एक निर्धाव चेंडू टाकलाय सहबाजच्या माध्यमातून. पहा इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय आणि मात्र काय सुरेख झेल टिपलाय. नाव आहे खेळाडूचं. किसने कॅच पकडा भाई? काशी. आणि मात्र आता फलंदाज प्रतीक मात्र प्रतीकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे कारण त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. Vicky. चला या क्षेत्रात मात्र एक डावखुरा फलंदाज आणि सुंदर मात्र षटक हाताला नाव होतं. सहबाज सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला भेटली आणि नौका गोलंदाज खेळपट्टीवरती दाखल झाला. नाव आहे बॉलर्स नेम समर्थ मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत आणि सुंदर कार्य त्यांना करावं लागेल कारण 2 षटकाचा विचार केला तर कुठंतरी मात्र 36 धावा कुटण्यात आलेले आहेत. तेच म्हणजे ACC सुंदर अशी फलंदाजी यांच्या माध्यमातून बघायला भेटली. मग तेजस आणि प्रतीक मात्र त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि एक मोठा प्लॅटफॉर्म मात्र सेट केलाय येणाऱ्या फलंदाजासाठी. आता मात्र तुम्हाला सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. 36 धावा मात्र स्कोर बोर्ड दाखवत आहेत आमचे साथी स्कोरर आकाश. 30 धावा आणि पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. या सिटीचं 4 रन. 34 ना 34 धावा आल्या चौकार ठोकलाय. नाव आहे फलंदाजाचं यश आणि समर्थ मात्र पहिल्या चेंडू मध्ये थोडेसे महागडे ठरतायत कारण आल्या चौकार ठोकणं म्हणजे ही निशाणी आहे चांगल्या फलंदाजाची. हो इथं मात्र मोठा फटका. कुठलाही खेळाडू नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. हॅम्पर काय सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये आता कोणतरी सांगितलं हॅम्पायर स्कोर आणि अर्थातच म्हणजे आता समालोचक वाटतं हॅम्पायर किती करतायत. पुन्हा एकदा हॅम्पायर. अरे बाबा हॅम्पायर ग्राउंड मध्ये आहेत कॉमेंटेटर आहोत तिथं आम्ही. चला मात्र काय सुरेख फलंदाजी. नाव आहे यश. 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकणारा हा फलंदाज. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला स्ट्रोक. कुठलाही खेळाडू नाहीये आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक चौकार नोंदवणारा फलंदाज ठरलाय. नाव आहे यश. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये
सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये नटमोगीची नागामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये चला धन्यवाद डीजे. आणि कुठेतरी मात्र या स्पर्धेची पहिली हॅट्रिक चौकार नोंदवणारा हा फलंदाज ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे यशसाठी. ओ आप देखिए घी सीधी उंगली से निकल रहा है लेकिन उंगली क्यों टेढ़ी की जा रही है मुझे समझ में नहीं आ रहा है. अब देखिए आपने सीधे बैट से 3 चौके ठोके. अब कुछ जरूरत नहीं थी इस शॉट की. अब देखिए ये शॉट जो है ना स्विच शॉट एक ही बंदा खेलता है वो है ऑस्ट्रेलिया का ग्लेन मैक्सवेल. परफेक्ट स्विच जिसे कहा जाता है खेलने वाला बंदा. अब आने वाले फ्राइडे को इसी हफ्ते में हमें खेलते हुए नजर आएगा. आईपीएल का हिस्सा है वो. चलते हैं मैच की तरफ. अब देखिए भाई लेग स्टंप से काफी बाहर हैम्पर ने देखा जाना जांचा परखा और अपने दोनों हाथों को कष्ट दिया और हमारी तरफ देखा कहा वाइड बॉल. यस सर इट इज अ वाइड बॉल. अब स्कोर बोर्ड यहाँ पर 43 हमारे साथी स्कोरर आकाश बताते हुए. अब देखिए भाई थोड़े से महंगे साबित होते हुए यहाँ पर गेंदबाज समर्थ. हो क्या बात है भैया. अब वाघाची दहाड फोडला पहाड चेंडू गेला सीमा रे शापार आला दणदणीत षटकार. अब देखिए इस बल्लेबाज ने 5 गेंदों पर 18 रन ठोक डाले भैया. 350 का इनका लगभग एवरेज है. अब जोरदार तालियां फिर से एक बार यश के लिए. क्या बात है भाई जबरदस्त बल्लेबाजी. अब देखिए गेंद इन्हें टेनिस बॉल नहीं फुटबॉल नजर आ रही है क्योंकि हर गेंद पर बड़ा प्रहार. अब देखिए ट्रिपल एस लाइव यानी कैंडिड आई फिल्म्स के माध्यम से ये यूट्यूब के माध्यम से टूर्नामेंट देखी जा रही है. तकरीबन 15,000 दर्शक हमारे यूट्यूब के माध्यम से जुड़ चुके हैं. अब देखिए घर बैठे भी इस टूर्नामेंट का आप आनंद ले सकते हो. स्कोर जाप हो जाए 50. चला पाणी न्यायचंय. झाला ना ओव्हर झाला ना. चलो नेक्स्ट मैच जो खेला जाएगा राइजिंग
और फ्लाइंग एथलीट, दोनों ही टीम को कप्तान से मैं गुजारिश करता हूँ जैसे ही मैच खत्म होती है टॉस बॉक्स की तरफ आना है। चलते हैं मैच की तरफ। ओह बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर। अब देखिए इस बल्लेबाज में ताकत भी है और नजाकत भी है। अब जब अच्छी गेंद आती है तो सम्मान दिया जाता है, अब खराब गेंद आती है तो ग्राउंड के बाहर भेजा जाता है। नाम है बल्लेबाज का यश। खूबसूरत बल्लेबाजी देखिए यश के माध्यम से हमें नजर आ रहे। इस वक्त गेंदबाजी मार्ग पर नया गेंदबाज। ओहो यहाँ पर तोहफा था और तोहफे को दोनों हाथों से कबूल किया, गेंद को भेज दिया डीप मिड विकेट जोन पर 4 रनों के लिए। चला डीजे अभी बजा रहे ना सर, 4 बजे होता है तो वो उसको कोई तो उधर से चिल्ला रहा है। सर थोड़ा आवाज करून द्या ना माईकचा पण डीजेचा पण डीजे तरी वाजवा। डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, गाना बजा दे भाई। 54 यश भाई। अब मुझे याद आ रहा है अख्तर शेख। अब देखिए अक्कू जिस तरह बल्लेबाजी करता है, मैन फ्रॉम राबोडी ठाना। ओ देखिए अब ये फुलटॉस गेंद थी भाई, क्या किया आपने। अब बड़ा हिट खेलना था लेकिन देखिए मैं तारीफ करूंगा, मैंने पहले ही कहा था ये इस बल्लेबाज में ताकत भी है और नजाकत भी है। अब मेरे ख्याल से थोड़ा सा रहम खाया है गेंदबाज के ऊपर। नाम है गेंदबाज का फैज। स्कोरबोर्ड यहां पर दर्शाता हुआ 56 रन। यश फिर से एक बार बड़ा स्ट्रोक। वहां पर देखिए कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और 2 खिलाड़ी को चीर कर गेंद रफू चक्कर हो गई ग्राउंड के बाहर 4 रनों के लिए। 60 रन। अब देखिए यश की तारीफ करूंगा, 10 गेंदों पर 29 रनों की धारदार पारी पेश करता हुआ ये बल्लेबाज एक बेहतरीन ऑलराउंडर। एसीसी ओहो इनसाइड आउट, लेकिन खिलाड़ी इस वक्त मौजूद है। आप देखिए इसे कहते हैं ना किस्मत भी बहादुरों का साथ देता है। अब देखिए आसान कैच भी छोड़ा गया। नाम है बल्लेबाज का यश। स्कोरबोर्ड दर्शाता हुआ यहां पर 61 रन। लो फुल टॉस गेंद थी लेकिन एक रन यहां पर चुराते हुए दोनों ही बल्लेबाज। अब देखिए औपचारिकता बाकी है क्योंकि 2 रन यहां पर प्राप्त करते हुए अब स्कोरबोर्ड छलांग लगाता हुआ आगे 63 रन। अब 14 रनों की जरूरत। लो फुलटॉस चेंडू होता इथं मात्र चेंडूला धाडलंय। काऊ कॉर्नर झोनला मात्र खेळाडू आहेत पण 2 धावा मात्र प्राप्त करतायत फलंदाज यश। आणि कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा असणारा हा संघ एसएससी। पुन्हा एकदा मोठा फटका आणि झेल मात्र धरतीला दान करण्यात आलेले आहे। पुन्हा एकदा 2 नसतील 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती
68 धावा, अर्थातच फक्त 9 धावांची गरज. अब देखिए बिंदी गेंद आती हुई. अब मेरे बाजू में बैठे हुए मेरे अपडेटर भाई, नाम क्या है भाई आपका? अक्षय. अब अक्षय के लिए एक शायरी में पेश करना चाहता हूँ भाई. अच्छी लगी तो तालियां ठोकना, अगर बुरी लगो तो कुछ मत कहना भाई. अब देखिए अक्षय भाई के लिए. तेरी दुनिया में कोई गम न हो, तेरी दुनिया में कोई गम न हो, तेरी खुशियां कभी कम न हो, और भगवान तुझे ऐसी ऐसी आइटम दे बिडू, भगवान तुझे ऐसी आइटम दे बिडू जो सनी लियोन से कम न हो. अब देखिए भाई तालियां गूंजी, अच्छा लगा. अब देखिए सनी का नाम सुना तो भाई गेंदबाज भी थोड़े से फिसल गए, और वाइट गेंद ही डाली है भाई. चीज ही ऐसी है, सनी लियोन भाई बाहर से आई है और इंडिया में आग लगा डाली है भाई. अब स्कोर बोर्ड यहाँ पर 69 रन. ओह क्या बढ़िया बढ़िया बल्लेबाजी. देखिए कितना हुआ, 70 हुआ ना टोटल, 70 रन. अब जीतने के लिए सिर्फ 7 रनों की जरूरत. अब गेंदबाजी मार्ग पर आने वाला 15 नंबर का जर्सी जिन्होंने प्रदान किए, अब गेंदबाज शैलेश. और बेहतरीन गेंद यहाँ पर शैलेश की. यहाँ पर देखिए पहली बिंदी गेंद आती हुई. अब देखिए सिर्फ औपचारिकता बाकी है, थोड़ी सी चहलकदमी की इस वक्त. बढ़िया गेंदबाजी भाई, कहां पर रखा था ये गेंदबाज. अब दो बैक टू बैक, दो बिंदी गेंदे यहाँ पर. ओवर नंबर, छठा ओवर चलता हुआ, और छठे ओवर की दो गेंदे यहाँ पर डाल चुके. नाम है शैलेश. अब जीतने के लिए 7 रनों की जरूरत. फिर से एक बार, सावी चालू है. अब देखिए बैक टू बैक 3 बिंदी गेंद. जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर शैलेश के माध्यम से हमें नजर आ रही है. अब शैलेश जैसे गेंदबाज को अपने पीछे रखा है भाई, ये गेम प्लान मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है, क्योंकि अच्छा गेंदबाज देखिए यश जैसे बल्लेबाज को खामोश रखा है. मैं तारीफ करूंगा इस गेंदबाज की. ओ फिर से एक बार बड़ा हिट यहाँ पर आता हुआ. अब भाई यश के लिए भी एक शायरी है मेरे पास. और देखिए फ्रंट फुट पर जाकर कट किया है 20 नंबर की जर्सी वहां पर. अब दीपक ने भाई देर कर दी जनाब, आपने आते आते. अगर यश का कैच अब पहले ही लपकते तो जोरदार भाई तालियां यश के लिए. अब देखिए यश के लिए भी एक शायरी है भाई. ठीक आहे, चलो ये ओव्हर खतम होऊन दो. यश हा ओव्हर होऊन दे, मग तुझ्यासाठी पण आहे काहीतरी. बॉल किती झाले, आखरी गेंद. गेंदबाज शैलेश. आणि इथं मात्र मोठा फटका, आणि चेंडू चाललाय मात्र डिक्लेअर झोन मध्ये, आणि षटकाची सांगता होते, आणि गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 धावा. हाँ चला यश. भाई सुनो भाई, अच्छी लगी तो तालियां ठोकना है, और नहीं अच्छी लगी तो कुछ नहीं करना है. तो यश के लिए भाई सुन लो भाई. ना इश्क न प्यार न मोहब्बत यारो, ना इश्क न प्यार न मोहब्बत यारो, देवदास की तरह जान मत दो यारो. अपना तो एक ही उसूल है यारो, अपना तो एक ही उसूल उसूल है यारो,
ना चंद्रमुखी ना पारो, जो दिखा उसमें लाइन मारो। आयुष इनसाइड आउटचा फटका, कुठलाही खेळाडू नाहीये तिथं। एक धाव प्राप्त करतायत आणि नौका फलंदाज मात्र कोण बॅटिंग कोण करतोय? यश आउट झाला दादा। अच्छा, देखिए एक यश गए तो दूसरे यश आए। साहिल आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज। हो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कुठलाही खेळाडू नाहीये तिथं। 2 धावेचा प्रयत्न, काय रनिंग बिटवीन द विकेट पहा, सुंदर असं कार्य। आणि जिथं ओ हो हो गलफास। अब देखिए कोई जरूरत नहीं थी यश। अब देखिए मैच में कुछ बचा नहीं है ज्यादातर, अब औपचारिकता बाकी है। अब 1 रनों की जरूरत। नवीन फलंदाज चाललेत, नाव आहे अथर्व। अथर्व येत आहेत फलंदाजी मार्क वरती आणि फक्त एक औपचारिकता असेल, 1 धावांची गरज। विजयी फटका मात्र येतोय आणि जोरदार ताली होऊन जाऊन दे यश साठी। सुंदर फलंदाजी।